तर त्याचा पॉवर प्ले देखील असणार आहे आपण पाहतोय. आणि सुदर्शनने धावा बनवल्या तरी देखील 5000 रुपयाचं बक्षीस समीरजी भोपी साहेबांच्या माध्यमातून असणार आहे. संधी आहे सुदर्शन जाधव यांच्याकडे. आणि संधी हे देखील चित्र पाहावं लागेल मैदानावरती. व्हाईट बॉल कॉल केलाय पंचांनी. आपण पाहतोय अवांतर धावा लिहिले आहे. अकीब आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल वाईड आलाय. अवांतर धावेने मात्र सुरुवात झाली आहे. सुदर्शन जाधव आणि अभि आहेत. अभि जगताप मैदानावरती. राईट मोर द विकेट. हाफ वॉली होता आणि मात्र पाठवलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. खूप दूरवरती लांब पल्ल्याचा सिक्सर आलाय. या ठिकाणी आपण पाहतोय सुदर्शन जाधव यांच्या बॅट मधून सिक्सर आलाय. काय सुरुवात केली आहे सुदर्शन जाधव यांनी. पहिला बॉल वाईड होता. ऑफस्टंपच्या बाहेर थोडासा राईज देखील झाला. परंतु पुढचा बॉल हाफ वॉली होता. पुढ्यात टाकला आणि जागेवरून खडे खडे स्टँड अँड डिस्पॅच. स्टँड अँड डिलिव्हर. सिक्सर खेचलाय. 7 धावा धावपलकावरती आहेत. स्वामी 11 संघ क्वालिफाय झाला. 3 संघांनी 2-2 खरं तर राऊंड जिंकले होते आणि त्या माध्यमातून आपण पाहिलं लॉर्ड्स झाले. लॉर्ड्स मध्ये स्वामी 11 संघ क्वालिफाय झाला आणि इथून 2 संघांमध्ये ही मॅच होताना आपण पाहतोय मैदानावरती. सामना इथे सुरू आहे. क्वालिफायर मॅच. जोरदार हवा आहे मैदानावरती आणि खर तर टेनिस क्रिकेटसाठी अनुकूल असं मैदान आहे खरवईचं हे. चांगला फटका आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. शरीरावरती हा बॉल आदळलाय. आपण पाहतोय लेग बाईटच्या माध्यमातून एकेरी धाव येईल. हुक केला यावेळेस. बॅकफुटला आलेत. क्रीजचा डेफचा उपयोग केलाय. बॉलला पाठवलंय लॉंग लेग सीमारेषच्या पलीकडे. कमालीचा स्ट्रोक आहे. सिक्सर आलाय सुदर्शन जाधव यांच्या बॅट मधून. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. सोहन कोंडिलकर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बक्षीस असणार आहे. हायवा झेलसाठी आपण पाहतोय. सीमारेषच्या पलीकडे जर झेल टिपला प्रेक्षकाने कुठल्याही तरी देखील 200 रुपये मिळणार आहेत. ही प्रत्येक प्रेक्षकासाठी सुवर्ण संधी असणार आहे. कमालीचा स्ट्रोक आहे. शॉर्ट आर्म जाब आपण पाहतोय आणि यावेळेस देखील षटकार आलाय. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. बॉलच्या मेरिट वरती खेळतायत. आपण पाहतोय सुदर्शन जाधव. लगातारचे 2 षटकार तर त्यांच्या बॅट मधून आलेले आपण पाहिलेत. धावपलकावरती धावा आहेत. 21 धावा धावपलकावरती. लगातारच्या 3 षटकारांसाठी आपण पाहतोय समीर भोपी साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे सुदर्शन जाधव यांच्यासाठी. 3 षटकार येतील का? एका षटकामध्ये 3 तर आलेत. लगातारचे 3 येतील का हा प्रश्न आहे. नो बॉल पंचांनी कॉल केलाय. वेस्ट हाईटच्या वरती हा बॉल होता आणि नो बॉल स्ट्रेट अवे पंचांनी कॉल केलेला आहे. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 22 धावा धावपलकावरती आहे. 22. पुढचा बॉल असेल फ्री हिट. उघडा डोळे आणि पहा नीट. नेक्स्ट डिलिव्हरी इज फ्री हिट. फुलर लेनचा बॉल होता. समोर दिशेने खोदकाम करतायत बॅटर. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. लॉंग ऑफ रिझनला आलाय 4. काय बॅटिंग केली या षटकामध्ये आपण पाहतोय सुदर्शन जाधव यांनी.
26 धावा धावफलकावरती आहेत. अभि यांच्या नावावरती एकही धाव नाही. 26 धाव्यांपैकी एक धाव आपण लेग बाईटची पाहिली. त्या व्यतिरिक्त सर्व धावा सुदर्शन यांच्या बॅटमधून आल्या. एक धाव वाईडची आहे, म्हणजे 2 एक्स्ट्राज आहेत या 26 धाव्यांमध्ये. 24 धावा. तर आपले मुख्य पंच मैदानावर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कृष्णा केने सर आपण मैदानावरती गेलेले पाहतोय. कुणाल पेनकर, व्हाईट बॉल आहे. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जातोय. 27 धावा धावफलकावरती आहेत. तेजस ठाकरे बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक. पुन्हा एकदा संधी होती. रेड कॅप आपण पाहतोय. 2 झेल सुटले. धायवा झेल. 400 रुपये कमवण्याची संधी होती परंतु षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. अभि यांच्या बॅटमधून अभि जगताप 33 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांची मॅच, क्वालिफायर मॅच. तेजस ठाकरे यावेळेस मात्र डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. अलॉंग दी कार्पेट ट्रॅव्हल झाला. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जात आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 धावा धावफलकावरती. यावेळेस फाईन क्षेत्रामध्ये बॉल गेला. 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 35. 35 धावा धावफलकावरती. संपर्क कसा आहे हे पाहणं गरजेचं आहे परंतु बॉल हवेत उंच गेला. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील बॉल लाडवण्याचा परंतु टेनिस क्रिकेटचा बाउन्स आहे आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. चौकार आलाय. झेल तर सुटलाय. त्यानंतर चौकार देखील आलाय. हिंदीमध्ये एक म्हण आहे, कहावत हिंदीमध्ये आपण म्हणतो, जेले पे नमक छिडका गया है. 4 धावा आल्यात आणि 4 धावेने धावफलक पुढे जाईल. 39. 39 धावा धावफलकावरती. 4 बॉल या षटकामधले पूर्ण झालेले आहेत. व्हाईट बॉल. अवांतर धावा आणि त्या धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती. ऑस्टनच्या बाहेर आणखी एक चेंडू अनधिकृत आहे. पंचांनी त्याची घोषणा केली आहे. व्हाईट बॉल. क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 पंचांनी लगावलाय आणि दंडित केले गोलंदाजाला एका धावे करता हा बॉल पुन्हा एकदा हाताळण्याची सूचना दिली आहे तेजस यांना. शरीरावरती हा बॉल आदळला आहे. आणखी एक बॉल डॉट आहे. 41 धावा धावफलकावरती आहेत. 41. हा बॉल वाईड आहे. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती आहेत.
श्रीमान सोळसे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि साहेबांना विनंती आपण मंचकावरती यायचंय. तत्पूर्वी आणखी एक सिक्सर. क्या बात आहे. अभि यांच्या बॅट मधून वन मोर, दिल मांगे मोर सिक्सर. 48 धावा धावपलकावरती आहेत. 48. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 24च्या धावगतीने पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 26 आणि सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतोय धावा 22 आल्यात. एकूण धावपलकावरती धावा आहेत 48. काय सुरुवात केली आहे, धमाकेदार सुरुवात. वेल बिगन इज हाफ टर्न असं आपण म्हणतो. चांगली सुरुवात ही अर्ध काम केल्यासारखी आहे. ती सुरुवात इथे पाहायला मिळालेली आहे. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या 2 षटकांमध्ये. हवेमध्ये बॉल आहे आणि दूर देखील खूप जाईल. सुदर्शन जाधव यांच्या बॅट मधून दिल मांगे मोर, वन मोर सिक्सर. चोपन्न धावा धावपलकावरती आहे. 3 षटकांची ही मॅच आहे आणि काय खेळी केली आपण पाहतोय. सुदर्शन जाधव अभि जगताप या जोडीने अफलातून फटकेबाजी पाहायला मिळाली. 24 धावांवरती नाबाद आहेत सुदर्शन. फाईन क्षेत्रामध्ये आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला हुक करतायत. फाईन क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉल गेला 4 धावांकरता. आणखीन एक चौकार. सुदर्शन आपण पाहतोय 360 डिग्री मध्ये 360 डिग्री मध्ये बॅटिंग केलेली आहे. सुदर्शन जाधव यांनी कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळालंय. या ठिकाणी बॅट आणि बॉलचं द्वंद्व मैदानावरती पाहायला मिळतंय. 34 धावा आहे सुदर्शन यांच्या नावावरती वैयक्तिक. फाईन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. स्क्वेअर लेगचे खेळाडू बॉलच्या दिशेने आले. 2 धावांचा इथे प्रयत्न असणार आहे आणि 2 धावा अतिशय आरामात पूर्ण देखील होतील. बॉल जमा करायचा पंचांकडे. मॅच बॉल मैदानावरती आहे. 60 धावा धावपलकावरती आहेत. 6-0. 3 षटकांची मॅच आहे. नाबाद 60 धावांची भागीदारी या मॅच मध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली. आणखीन एकदा बॉल तर हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलने दिशा बदलली आहे. फाईन क्षेत्रामध्ये बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार सुदर्शन यांच्या बॅट मधून. वैयक्तिक 40 धावांवरती नाबाद आहेत सुदर्शन. 2 बॉल शिल्लक आहेत अजून देखील. शरीरावरती हा बॉल आदळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. तर समीर भोपी साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय 5,000 रुपये या ठिकाणी असणार आहेत सुदर्शन जाधव यांच्यासाठी. 40 धावांची निर्णायक खेळी पाहायला मिळाली 12 बॉल मध्ये 3 षटकांच्या मॅच मध्ये. वाईडच्या माध्यमातून 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. सदुसष्ट धावा धावफलकावरती. डॉट बॉल आलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 67.
श्रीमान सोळसे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। या स्पर्धेचे आयोजक सोहन कोंडिलकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान होणार आहे मुख्य मंचकावरती। 68 धाव्यांचं लक्ष इथे असणार आहे। मायक्रोफोन वरती खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये काय होईल, कोणता संघ ही मॅच जिंकेल किंवा कोणता संघ पराभूत होईल हे ऐकण्यासाठी आगे की कहाणी मिस्टर राहुल सर की जुबानी आपण त्यांच्याच वाणीमधून प्रगल्भ वाणीमधून खरं तर पुढच्या सत्राचं समालोचन या ठिकाणी ऐकणार आहोत। आणि द वॉइस ऑफ मानकिवली बदलापूर राहुल चव्हाण सरांचा आवाज खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल। धन्यवाद। अडुसष्ट धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आणि पहिल्या बॉलवरती त्रिफळा उद्ध्वस्त सुदर्शन जाधवला तुम्ही पाहताय। तेजस ठाकरे या मॅचची गोल्डन विकेट बदाच्या बाहेर भरतात बाद। विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे अवधूत साहू यांच्याकडून। सुदर्शन जाधव साठी पहिल्या बॉलवरती विकेट त्यांनी संपादित केली। सचिनजी शर्मा यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आता सुदर्शन जाधवला देण्यात येईल। 3 बॉलवरती 3 विकेट संपादित केले। आणि मुन्ना स्वामी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज सुदर्शन साठी। टोटल आता 2500 रुपयाचा कॅश प्राइज इथे लागले। बॅटची खडा घेतली, टोळीला चेंडू स्पर्श झाला, तदनंतर तुम्ही पाहताय पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतोय आणि आता एक धक्का लागेल। पुन्हा एकदा बॅटिंग करत असताना परत बाद। सलग दुसरा धक्का आता मैदानावरती लागला बॅटिंग करत असताना। संघ तुम्ही पाहताय मैदानावरती खेळतोय। निर्भा टायटन्स टॅप करण्याचा प्रयत्न होता, अंडम बॉक्स टाईलने इथे मात्र फक्त दिशा दिली आहे। दरम्यान एक चिक्की सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती आता धाव परत पुढे सरकतोय। टीमची टोटल धाव संख्या आतापर्यंत 1 धाव धावफलकावरती जोडली गेली। कुळगाव प्रीमियर लीग KPL ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय, खूप चांगली स्पर्धा। सुदर्शन खोदून काढण्याचा प्रयत्न होता, इथे देखील प्रॉपर बॅटवरती नाहीये। बॉल चाला मिड विकेटला, दरम्यान एक चिक्की सिंगल धाव इथे मिळते। सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल। 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। कुळगाव प्रीमियर लीग 2024 पर्व तुम्ही एन्जॉय करताय। या स्पर्धेचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा पारितोषिक श्री प्रथमेश वैभव मुठे यांच्याकडून प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आणि रोख रक्कम, त्याचबरोबर मेहबूब महिलाचा फोटो फ्रेम देऊन सन्मान करण्यात येईल। प्रथम क्रमांकाचा चषक आम्हाला लाभलाय कैलासवासी शकुंतला तुळशीराम बोपे यांच्या स्मरणार्थ समीरजी बोपी साहेब यांच्याकडून प्रथम क्रमांकाचा चषक आम्हाला लाभलाय। द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक सोमजी कोंडिलकर साहेब त्यांच्या साथीला कल्पेजी जैन साहेब यांच्याकडून रोख रक्कम व द्वितीय क्रमांकाचा चषक कैलासवासी शकुंतला तुळशीराम बोपे यांच्या स्मरणार्थ समीरजी बोपी साहेब यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचा चषक। तृतीय क्रमांकाचा पारितोषिक गौरवजी घोरपडे यांच्याकडून रोख रक्कम आम्हाला लाभली आहे। त्यानंतर कैलासवासी शकुंतला तुळशीराम बोपे यांच्या स्मरणार्थ समीरजी बोपे यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी इथे मात्र देण्यात आली आहे, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू। चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक उदय कृष्णराव जाधव यांच्याकडून रोख रक्कम व त्याचबरोबर
पुन्हा एकदा कैलासवासी शकुंतला तुळशीराम बोपे यांच्या स्मरणार्थ समीरजी बोपे यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी देण्यात आली, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये खरं तर मालिकाबीर मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV आम्हाला लाभली आहे. योगीजी पवार साहेब त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू, त्यांच्या माध्यमातून आम्हाला ही TV लाभली आहे. उत्कृष्ट फलंदाजसाठी कूलर प्रीतमजी कर्णिक यांच्याकडून, तर उत्कृष्ट गोलंदाजसाठी कूलर कल्पेशजी सोळसे यांच्या माध्यमातून आम्हाला कूलर देण्यात आले, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. आणि तदनंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी रोहित जैन, निनाद राणे, योगीजी गायकवाड यांच्याकडून कूलर आम्हाला लाभले. जरा स्पीडअप करा, अधिकचा वेळ खर्च करू नका. आणि त्याचबरोबरीनं सन्मान चिन्हाच्या ट्रॉफी आम्हाला लाभलेत. सुरेशजी पवार त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. या स्पर्धेच्या माध्यमातून ते देखील जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. सन्मान चिन्ह प्रमुख पाहुण्यांसाठी सोहमजी कोंडीलकर यांच्याकडून लाभले, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. आणि सन्मान चिन्ह संघ मालकांसाठी सचिनदादा दलाल यांच्याकडून आम्हाला लाभले, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफीज आम्हाला लाभलेत. चंद्रकांतजी कोंडीलकर, त्याचबरोबर समीरजी कोंडीलकर, त्यांचे आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी कलिंगड आम्हाला लाभले. श्री गजानन अगरबत्ती सेंटर यांच्याकडून व रवींद्र जाधव यांच्याकडून आम्हाला कलिंगड देण्यात आले, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. थंड पेय शीतपेय खरं तर एक स्लाइसची बॉटल आम्हाला लाभली आहे. LLD फार्म हाऊसचे मालक त्यांच्याकडून, त्यानंतर संदीपजी दलाल साहेब यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेमध्ये थंड पेय लाभले. त्यानंतर लस्सी आणि फरसान ओवी एंटरप्राइजेस यांच्याकडून आम्हाला लाभले, त्यांचे आभार व्यक्त करू. रिअल ज्यूस या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी गजानन किराणा स्टोर यांच्याकडून आम्हाला ज्यूस लाभले, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबरीनं रिअल ज्यूस या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभले. सुमितजी बाबुस्कर यांच्या माध्यमातून आम्हाला रिअल ज्यूस देण्यात आले, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. हेडफोन श्री समर्थ मोबाईल यांच्याकडून त्यांचे आभार व्यक्त करू. आणि इतर सहकार्य प्रकाशजी जाधव आणि महेशजी डेरे यांनी आमच्यापर्यंत पोहोचवले, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आणि आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी सरळ हाताने मदत केली आहे त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता आणि ते तुम्ही पाहताय पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. अरबासी गौरवजी मडवी साहेब आणि त्याचबरोबर पिंट्या शेठ अर्थातच वैभवजी मोठे साहेब इथे पोहोचलेत. महेशजी नायर आपण आपल्याची विनंती आपण मंचावर द्या, कारण आपण आता ड्रॉ करणार आहोत. त्यामुळे आपल्या उपस्थितीमध्ये आपल्या साक्षीने हे ड्रॉ इथे होतील, त्यामुळे आपण या मंचावरती आपला मनपूर्वक स्वागत. टार्गेट होतं या मॅच मध्ये 68 धाबांचं, त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना धावफलक आतापर्यंत पुढे सरकलाय. धाबा टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 8 धाबा. विजय भोईर देखील जोडले गेलेत. खरं तर कॅप्टन आहेत वैभवजी मोठे यांचा भरपूर विश्वास आहे विजय भोईर यांच्यावरती. त्यांच्या संघाला ते लीड करतात. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, खरं तर इथे तेजस बाद झाला. त्यानंतर धावसंख्या पूर्णपणे थांबली आहे. धावफलक पूर्णपणे तुम्ही पाहता आता स्थिरावलाय. धावफलक टीमची टोटल या मॅचमध्ये 68 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पूर्णपणे पिछाडीवरती पडलाय संघ. बॅटिंग करत असताना निर्भा टायटन्स हा संघ तुम्ही पाहता बॅटिंग करतोय. त्यांच्या विरोधात फ्रेंच मॅव्हरिक्स या वेळेला देखील फटका चांगला खेचला. डीप मध्ये सुदर्शन जाधव पोहोचलेत. दरम्यान एक चिकी सिंगल डायरेक्ट हिट देखील केला होता. सुदर्शन जाधव ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचा तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. मग बॅटिंग असो, बॉलिंग असो, क्षेत्ररक्षण असो, नेहमीच चांगला क्रिकेट तो खेळत असतो.
10 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या वेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. फटका फसलाय. गोलंदाज अरबासी पोहोचले जरूर, परंतु इथे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. आमचे अमितजी डांगरे पुन्हा एकदा जोडले गेलेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. डॉटबॉलची समाप्त होत असताना शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. फुल टॉस होता आणि शेवट गोड करण्याचा प्रयत्न. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. इम्रानच्या बॅटमधून आज षटकार आलाय. अंपायर सिग्नल नो बॉल. नो बॉल इथे मात्र टाकण्यात आलाय. शेवट गोड करण्याचा प्रयत्न. या बरं देखील पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. सामना इथे जिंकला टीम प्रियांश मॅर्बिक्स या संघाने सामना जिंकला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम खूप चांगला खेळ दाखवला. निर्भा टायटन्स या संघानं तुमचंही कौतुक. या मॅचचा मार द मॅच नो डाऊट अबाउट. पुन्हा एकदा टॉप गिअरवरती बॅटिंग केली आहे तोच खेळाडू सुदर्शन जाधव ठरलाय या मॅचचा मार द मॅच.